धन्यवाद सभापती महोदय। खरं तर दिवसाचा जो कामकाजाचा क्रम आहे हा जर बघितला तर मी 93 ची सूचना माझी लागोपाठ तिसऱ्या दिवशी येते सभापती महोदय, आणि याच्यात या खात्याचे मंत्रीच उपस्थित नाहीये। अब त्यांच्या वेळेने चालायचं का? त्यांच्या वेळेने चालायचं का? असं काय सभापती महोदय, माझी 93 ची जी सूचना आहे लागोपाठ 4 दिवसांनी आहे आणि महाराजा सयाजी गायकवाडांच्या विषयी आहे। तर किती सरकारला महाराजा सयाजी गायकवाडांच्या विषयी प्रेम आहे लक्षात येतं। पण मग मला 3 दिवस रोज येते दादा, लगेच तत्काळ त्याच्यानंतर घेतो दादा उत्तर देते। आणि आता एक सभापती महोदय, म्हणजे मी आपली माफी मागतो, कामकाजाचा क्रम असताना तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे 4 जणांना संधी देता। करा चर्चा, राज्याची SIT नेमलेली आहे, चित्राताईंनी मागणी केली, सगळ्या चौकशा करा, काही अडचण नाही त्याच्याविषयी। पण एकेकाला पॉलिटिकल अँगलनी प्रेरित होऊन 4 जण बोलायचं। जरा गिरीजी मला बोलू द्या प्लीज, मी तुमच्याशी नाही बोलत आहे, मी सांगून टाकतोय मंत्र्याचा हस्तक्षेप मला थांबवायला सांगा। नेहमी मध्ये तोंड घालायची गरज नाही। नाही आता कसं बोलणार? मला बोलताना त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये तोंड घालायचं नाही मंत्र्याने? सांगतो ज्याचं असेल त्याने घालायचंय। हा माझं चालू आहे, माझं बोलणार नाही तर मग मला थांबवा, मी बाहेर जाऊन बसतो, मंत्र्यालाच बोलू द्या। नेहमी मध्ये तोंड घालतात। नाही मला बोलू द्या, नाही तर त्यांना बोलायला सांगा, मी बाहेर जाऊन बसतो। आणि नेहमीचा यांचा मध्ये कोणत्याही विषयात बोलतात ते। अरे तर करा ना, तुमचे मुख्यमंत्र्यांना जाऊन करा ना, तिथं बसा ना, तुम्ही रोज मांडी लावून बसता, जा ना त्यांच्याकडे, इथं काय बोलता? अरे सरकार तुमचं कोणाकडे मागणी करता तुम्ही? गोष्ट करता सभापती महोदय, वारंवार हे मंत्री माझं स्पेसिफिक सांगणं आहे, प्रत्येक याच्यात इंटरफेअर करतात। त्यांच्याकडे हे खातं आहे का? त्यांना सरकारने जबाबदारी दिली का? उगाच सामुदायिक जबाबदारी म्हणायचं नाही। प्रत्येक याच्यात आम्ही आता राज्यपालांकडे जाऊन आलो, स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषयी बोललो। हा, कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे। हे बाता हे मध्ये काय बोलणं आहे? हे असं मध्ये काय? अरे तर मी करेल ना यार, मध्ये कशाला बोलता तुम्ही?